अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये महापरिनिर्वाण दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. बालसभा कार्यक्रम आहे. तर माझ्या वर्गातील वेदिका पाटील, अध्यक्ष स्थान स्वीकारावा. वेदिका पाटील. माझा पाठिंबा आहे अध्यक्ष स्थानामाला. डॉक्टर बाबासाहेब या फोटोला वेदिका पाटील यांनी पुष्पहार घालावे अशी माझी नम्र विनंती. हेल्प कर तिला. यानंतर अमरीन बोलणार आहे. यापुढे सूत्रसंचालन मी करणार आहे. आता आपण या दोन थोर विषयी काही माहिती सांगणार आहोत. इयत्ता 6वीच्या वर्गातील सौरभ यांनी आपले विषय मांडावे ही माझी नम्र विनंती. सन्माननीय व्यासपीठ आणि माझे मित्रांनो, मी आज महात्मा फुले यांच्या विषयी बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांनी अतोनात कष्ट सहन करावे लागले, पण तरी आपल्या विचारापासून ते डगमगले नाही. त्यांच्या या प्रयत्नामुळे आज स्त्रियांना शाळा शिक्षणाचा दरवाजा खुला झाले आहे आणि स्त्रिया आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. अशा या महात्म्याला माझं अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सौरभ. यानंतर इयत्ता 6वीतील प्रीती आपले विचार मांडत आहे. आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी अधिक माहिती सांगत होते. त्यांचे वडील म्हणायचे, तू शाळा शिकून पुढे जा व मला हे कर. म्हटलं ते माझा मुलगा शिकणार आहे म्हणून त्यांनी खूप अपार कष्ट केले. कष्ट करून त्यांना शाळेला घातले. म्हणून आपल्या राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी खूप वाचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेले आहेत व त्यांनी खूप वाचले. तेवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद प्रीती. यानंतर इयत्ता 6वीचे गणेश आपला विचार मांडत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्या देशासाठी साम्राज्यासाठी खूप प्रचंड काम केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण महात्मा साम्राज्यासाठी त्यांनी प्रचंड काम केले. साम्राज्यासाठी त्यांनी साम्राज्य स्थापन केले. सत्य समृद्ध साम्राज्यासाठी स्थापन केले. महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी, समाजासाठी, गरीब लोकांसाठी खूप कार्य केले. यांना माझे अभिनंदन आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गणेश. आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. मित्रांनो, मला अध्यक्षस्थान दिल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार
त्यातून आपल्याला त्यांच्या कार्याची विचाराची माहिती मिळाली. कवी विद्या करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने व प्रेरणेने त्यागीत होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघर पोहोचवण्याचा संकल्प करावा आणि आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळाबाहेर राहू नये यासाठी प्रयत्न करावा. हेच त्यांच्यासाठी आपल्या नम्र एवढं बोलून मी जय हिंद जय महाराष्ट्र. आता आभार प्रदर्शन गायत्री करेल. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण बालसभा आयोजित केलो आहोत. या बालसभेचे अध्यक्ष म्हणजेच वेदिका पाटील व तसेच या शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर यांचे मी आभार मानते व तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे सुद्धा मी आभार मानते व तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हा बालसभा संपन्न झाला असे जाहीर करते. एवढे बोलून मी माझे दर्शक बाबासाहेब आंबेडकर की बाबासाहेब आंबेडकर की बाबासाहेब आंबेडकर की